हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? तर पहा, आतापर्यंत आपण प्रोफिशियन्सी इन इंग्लिश S4 सेकंड इयर याचा सिलेबस व्हिडिओच्या स्वरूपामध्ये आपणापर्यंत पोहोचवलेला आहे. आता आज आपण नवीन पेपर म्हणजे पेडागॉजी ऑफ इंग्लिश पार्ट 2 दॅट इज इंग्रजी अध्ययन अध्यापन शास्त्र S6 हा नवीन पेपर सुरू करणार आहोत. तर बघूया याचं कोर्स पॅटर्न कसं आहे ते. तर यामध्ये तुम्हाला 4 युनिट राहतील. तर जे पहिलं युनिट आहे ते आहे डेव्हलपिंग कम्युनिकेशन स्किल अँड रायटिंग स्किल. डेव्हलपिंग कम्युनिकेशन स्किल अँड रायटिंग स्किल. तर या पहिल्या युनिटमध्ये आपल्याला समेटिव्ह आणि फॉर्मेटिव्ह. समेटिव्ह मीन्स थेरॉटिकल पार्ट आणि फॉर्मेटिव्ह मीन्स प्रॅक्टिकल पार्ट. समेटिव्ह आहे 5 मार्क्सचं, फॉर्मेटिव्ह आहे 10 मार्क्सचं. तर पहा, पेडागॉजी ऑफ इंग्लिश पार्ट 2 दॅट इज S6 यामध्ये आपल्याला 1, 2, 3, 4 याप्रमाणे 1, 2, 3, 4 युनिट राहणार आहेत. तर पहिलं युनिट आहे डेव्हलपिंग कम्युनिकेशन स्किल अँड रायटिंग स्किल. समेटिव्ह साठी 5 मार्क्स, फॉर्मेटिव्ह साठी 10 मार्क्स. सेकंड युनिट आहे करिक्युलम, सिलेबस अँड इन्स्ट्रक्शनल मटेरियल विथ रेफरन्स टू स्टँडर्ड 6 to 8. 5 मार्क्सचं समेटिव्ह, 10 मार्क्सचं फॉर्मेटिव्ह. थर्ड युनिट आहे प्लॅनिंग मंथली अँड इयरली. तर पहा, नियोजन वार्षिक आणि मासिक. तर यामध्ये समेटिव्ह 5 मार्क्ससाठी आणि फॉर्मेटिव्हसाठी 5 मार्क्स. आणि फोर्थ युनिट आहे इव्हॅल्युएशन ऑफ द लर्नर. तर पहा, हे 5 मार्क्सचं समेटिव्ह आणि 5 मार्क्सचं फॉर्मेटिव्ह राहणार आहे. तर अशा प्रकारे 5, 10, 15, 20 म्हणजे 20 मार्काची आपल्याला समेटिव्ह म्हणजे थेरी राहणार आहे. आणि 10, 20, 25 आणि 5, 30 मार्क्सचं प्रॅक्टिकल राहणार आहे. तर पहा, 20 मार्क थेरीसाठी आणि 30 मार्क प्रॅक्टिकलसाठी असे 20 आणि 30 मिळून 50 म्हणजे 50 मार्क्सचा हा पेपर आपल्याला असणार आहे, पहिल्या पेपर प्रमाणेच. तर अशा प्रकारे 20 मार्क्सची जी थेरी आहे, तर यामध्ये आपल्याला पास होण्यासाठी 50% म्हणजे किती मार्क्स राहणार आहेत? 10 मार्क्स लागणार आहेत आपल्याला पासिंगसाठी. त्यामुळे हा पेपर आपल्याला अशा प्रकारे याचं वेटेज, मार्किंग ऑफ वेटेज आहे. ठीक आहे. तर आता आपण डेव्हलपिंग कम्युनिकेशन स्किल अँड रायटिंग स्किल जे पहिलं युनिट आहे ना, त्याच्यामधला टॉपिक बद्दल माहिती पाहू. तर पहा, युनिट फर्स्ट दॅट इज डेव्हलपिंग कम्युनिकेशन स्किल अँड रायटिंग स्किल. तर पहा, यामध्ये आपल्याला सर्वात पहिला जो टॉपिक आहे तो आहे फीचर्स ऑफ कम्युनिकेशन स्किल. आता पहा, फीचर्स, वैशिष्ट्ये पहा. कम्युनिकेशन स्किलची वैशिष्ट्ये काय काय? डिअर स्टुडंट टीचर्स, in DLED first year in paper F4 F6 we have studied the basic information about communication approach in unit number 2. म्हणजे आपण फर्स्ट इयर मध्ये युनिट नंबर 2 मध्ये कम्युनिकेशन बद्दल माहिती अभ्यासलेली आहे. देअर वी स्टडी इम्पॉर्टन्स, मिनिंग, मेरिट अँड डिमेरिट ऑफ कम्युनिकेटिव्ह अप्रोच. त्यामध्ये आपण कम्युनिकेटिव्ह अप्रोच बद्दल माहिती पाहिली. त्यामध्ये त्याची डेफिनेशन, मेरिट्स आणि डिमेरिट्स हे सर्व पाहिलेलं आहे. So also in paper number F4 we have studied the meaning, procedure for application, merit, demerits of communication approach. यामध्ये सुद्धा ते पाहिलेलं आहे. In this sub unit we are going to learn some more information about the communication skill. आता याच्यामध्ये आपण अजून कम्युनिकेशन स्किल बद्दल अजून जास्तीची माहिती अभ्यासणार आहोत. तर पहा आता कन्सेप्ट. आता ही कम्युनिकेशन स्किलची कन्सेप्ट पाहूया कशी आहे ती संकल्पना. कम्युनिकेशन इज अ टू-वे प्रोसेस बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर. In communication, there is a process of transmitting information, ideas and feelings from a sender to receiver. आता पहा, कम्युनिकेशन इज असा प्रश्न येऊ शकतो MCQ मध्ये की इट इज अ 2-वे, 3-वे, 4-वे, 5-वे असे ऑप्शन येऊन किती प्रोसेस आहे. तर ही 2-वे आहे, लक्षात ठेवा. कम्युनिकेशन इज अ 2-वे प्रोसेस. ही 2
दोन पद्धतीनं चालणारी प्रक्रिया आहे. बिटवीन सेंडर, कोणामध्ये, पाठवणारा, संदेश पाठवणारा आणि संदेश प्राप्त करणारा, सेंडर अँड रिसिव्हर. इन कम्युनिकेशन देर इज अ प्रोसेस. कन्सेप्ट. आता पहा, कन्सेप्ट म्हणजे काय, संकल्पना. कम्युनिकेशन इज अ टू वे प्रोसेस बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर. आता तुम्हाला असा एक MCQ मध्ये क्वेश्चन येऊ शकतो, कम्युनिकेशन इज अ 2 वे, 3 वे, 4 वे, 5 वे प्रोसेस. तर 2 वे लक्षात ठेवा, ही दोन पद्धतीने चालणारी प्रक्रिया आहे बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर, जी मेसेज सेंडर आणि मेसेज पाठवणारा आणि प्राप्त करणारा याच्यामध्ये चाललेली असते. इन कम्युनिकेशन देर इज अ प्रोसेस ऑफ ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन, आयडियाज अँड फिलिंग्स फ्रॉम अ सेंडर टू रिसिव्हर. की ज्यामध्ये काय होते, प्रोसेस ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन म्हणजे इन्फॉर्मेशनची देवाणघेवाण होते, किंवा माहितीची, किंवा आयडियांची, किंवा कल्पनांची, भावनांची, फ्रॉम सेंडर टू रिसिव्हर. तर अशा प्रकारे म्हणजे पाठवणाऱ्याकडून प्राप्त करणाऱ्यापर्यंत. दिस प्रोसेस ऑफ ट्रान्समिशन टेक्स प्लेस बाय स्पीच, बाय व्हिज्युअल वे और बाय रिटन मेथड. आता ही प्रोसेस दोन पद्धतीने चालते, परंतु ही फक्त संभाषणानंच नाही चालत, स्पीचनंच नाही, तर मग व्हिज्युअल पद्धतीनं सुद्धा किंवा रिटर्न मेथडनं सुद्धा. व्हिज्युअल म्हणजे दृश्य. इन सम केस देअर मे बी कॉम्बिनेशन ऑफ 2 or 3 वेज. कधी कधी तर यामध्ये कॉम्बिनेशन असू शकते, 1 किंवा 2 किंवा 3 पद्धती. वी शॅल सी धिस बाय फिगर. आता हे आपण एका फिगर म्हणजे आकृतीच्या माध्यमातून समजून घेऊ. तर पहा, आता याच्यामध्ये सेंडर कम्युनिकेशन प्रोसेस कशी चालते पहा, बघूया. तर यामध्ये सेंडर म्हणजे मेसेज पाठवणारा. त्यानंतर सेंडर काय करतो, मेसेज कोणत्या तरी मीडियमच्या माध्यमातून रिसिव्हर म्हणजे प्राप्त करणाऱ्याला पाठवतो. त्यानंतर रिसिव्हर तो मेसेज ॲक्सेप्ट करतो, तो त्याला डिकोड करतो. जो मेसेज कोडमध्ये असतो डिकोड करतो, म्हणजे मेसेज समजून घेतो, पुन्हा त्याला कोडमध्ये कन्वर्ट करून तो मेसेज त्याचा रिप्लाय देतो, म्हणजे मेसेज देतो, आणि तो सुद्धा कोणत्या तरी मीडियमद्वारे पुन्हा सेंडरला पाठवतो. तर अशी ही एक अव्याहतपणे ही प्रोसेस चालू असते. म्हणजे सेंडर सेंड द मेसेज थ्रू द मीडियम टू द रिसिव्हर, देन रिसिव्हर सेंड द मेसेज थ्रू द मीडियम टू द sender, like this. This is the cycle of communication process. Concept, information, feeling, thought, experiences, etc. The various types of messages. तर अशा प्रकारे या मेसेजचे वेगवेगळे प्रकार असू शकतात. आपल्या भावना सांगणे, मतं सांगणे, माहिती सांगणे, विचार सांगणे, या प्रकारे. लँग्वेज ॲक्विजिशन मीन्स कॉन्फिडंट अँड फ्लुएंट कम्युनिकेशन इन दॅट लँग्वेज. लँग्वेज ॲक्विजिशन म्हणजे भाषा, ॲक्विजिशन म्हणजे काय, आत्मसात करणे. लँग्वेज भाषा आत्मसात करणे म्हणजे काय, की कॉन्फिडेंटली, विश्वासपूर्ण आपल्याला ती फ्लुएंटली ओघवतेप्रमाणे त्याच्यात आपले विचार मांडता आले पाहिजे, कम्युनिकेशन करता आला पाहिजे, त्याला म्हणतात लँग्वेज आत्मसात करणे. देअर आर टू ॲस्पेक्ट ऑफ लँग्वेज. वन इज स्ट्रक्चरल ॲस्पेक्ट अँड सेकंड इज फंक्शनल ॲस्पेक्ट. आता पहा, भाषेचे 2 अंग आहेत. तर पहिला पार्ट जो आहे तो आहे स्ट्रक्चरल ॲस्पेक्ट म्हणजे रचनात्मक भाग, आणि फंक्शनल ॲस्पेक्ट म्हणजे कार्यकारणात्मक भाग म्हणूया. द कम्युनिकेटिव्ह अप्रोच इज रिलेटेड टू द सेकंड वन. आणि कम्युनिकेटिव्ह अप्रोच हा सेकंडशी संबंधित आहे. म्हणजे फंक्शनल ॲस्पेक्ट म्हणजे भाषा कशी कार्य करते, एक भाषेची रचना कशी असते, दुसरं भाषा कशी कार्य करते, याशी कम्युनिकेटिव्ह अप्रोच हा संबंधित असतो. द रोल ऑफ द टीचर इज इन द कम्युनिकेटिव्ह अप्रोच इज द फॅसिलिटेटर. म्हणजे पहा, यामध्ये जो रोल आहे टीचरचा, द रोल ऑफ द टीचर इन द कम्युनिकेटिव्ह अप्रोच इज फॅसिलिटेटर. म्हणजे याचा एक काय म्हणतात त्याला, मार्गदर्शक म्हणून, मदतनीस म्हणून हा एक भूमिका शिक्षकाची कम्युनिकेटिव्ह अप्रोचमध्ये असावी. ही ऑर शी क्रिएट्स प्रॉपर सिच्युएशन इन द क्लासरूम. त्यासाठी क्लासरूम विच द लर्नर कन्व्हर्स इज मोर मिनिंगफुल वे. तर पहा, ही ऑर शी क्रिएट्स प्रॉपर सिच्युएशन, त्यासाठी तो किंवा तिने, शिक्षकाने किंवा शिक्षिकेने वर्गामध्ये प्रॉपर सिच्युएशन, परिस्थिती निर्माण केली पाहिजे कम्युनिकेटिव्ह अप्रोचसाठी. बाय विच
the learners converse in more meaningful way. म्हणजे जेणेकरून विद्यार्थी जे अध्ययन करते त्यांना जास्तीत जास्त कन्व्हर्सेशन संभाषण हे त्यांचं कसं मिनिंगफुल मार्गाने व्हावं. द कम्युनिकेटिव्ह अप्रोच एम्फासाइजेस द मिनिंगफुल वे. आता यानंतर पहा द कम्युनिकेटिव्ह अप्रोच द कम्युनिकेटिव्ह अप्रोच एम्फॅसाइजेस इंटरॅक्शन. तर आता पहा हा जो कम्युनिकेटिव्ह अप्रोच आहे हा कशावर एम्फासाइजेस म्हणजे काय ते भर देणे, इंटरॅक्शनवर जास्त भर देतो. इंटरॅक्शन म्हणजे ऍक्शन क्रिया प्रतिक्रिया दोन व्यक्तींमधल्या. मिनिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन ग्रामर ऑर स्ट्रक्चर. आणि कम्युनिकेटिव्ह अप्रोच मध्ये मिनिंग महत्वाचं असते. मिनिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन म्हणजे ग्रॅमॅटिकल पार्टपेक्षा किंवा भाषेच्या स्ट्रक्चरल पार्टपेक्षा मिनिंग अर्थ महत्वाचा असतो, त्यावर जास्त भर दिला जातो. ग्रॅमॅटिकल पार्टवर भर दिला जात नाही. तर ही झाली कन्सेप्ट ऑफ कम्युनिकेशन. यानंतर पहा क्लासरूम प्रोसिजर. आता क्लासरूम मध्ये याची कृती कशी करायची कम्युनिकेटिव्ह अप्रोचची. इंडिव्हिज्युअल वर्क, पेअर वर्क, स्मॉल ग्रुप वर्क अँड होल क्लास वर्क आर गिव्हन प्रिफरन्सेस इन द क्लासरूम. आता यासाठी क्लासरूम मध्ये आपण काय करू शकतो, इंडिव्हिज्युअल व्यक्तिशः कार्य देऊ शकतो, जोड्या जोड्याने देऊ शकतो, पेअर स्मॉल छोटे छोटे ग्रुप बनवू शकतो किंवा पूर्ण क्लासला सुद्धा आपण या पद्धतीनं ऍक्टिव्हिटी देऊ शकतो. द स्टुडंट गेट मोर प्रॅक्टिस. त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रॅक्टिस सराव मिळेल. दे आर ऍक्टिव्ह पार्टिसिपंट. ते एक ऍक्टिव्ह पार्टिसिपंट म्हणून भाग घेतील. दे हेल्प इच अदर. एकमेकाला मदत करतील. दे आर मोर कॉन्फिडंट. विश्वास निर्माण होईल, आत्मविश्वास. द टीचर मस्ट कोऑर्डिनेट द ऍक्टिव्हिटीज सो द प्युपिल लीड टुवर्ड्स कम्युनिकेटिव्ह ॲबिलिटी. तर द टीचर मस्ट कोऑर्डिनेट यासाठी शिक्षकाने समन्वयकाची भूमिका यामध्ये करणं आवश्यक आहे. तशी ऍक्टिव्हिटी कृती सो द पीपल लीड टुवर्ड्स कम्युनिकेटिव्ह ॲबिलिटी की ज्यामुळे विद्यार्थी कम्युनिकेशन प्राप्त करतील किंवा कम्युनिकेटिव्ह ॲबिलिटी संप्रेषणाच्या क्षमता त्यांच्यामध्ये डेव्हलप होतील. प्युपिल म्हणजे काय, स्टुडंट विद्यार्थी. ही ऑर शी इज अ क्लासरूम मॅनेजर. कारण शिक्षक तो किंवा ती ह्या क्लासरूमचा व्यवस्थापक असतो. लँग्वेज इन्स्ट्रक्टर असतो, त्याच्या वेगवेगळ्या भूमिका असतात. तो एक भाषेचा इन्स्ट्रक्टर असतो, कन्सल्टंट असतो, सहाय्यक असतो, सल्लागार असतो, ॲडवायझर असतो, उपदेशक असतो, कम्युनिकेटर सुद्धा असतो. हर रोल इज डिफरंट दॅन द ट्रॅडिशनल प्रोसेस टीचर. त्यामुळं येथे शिक्षकाची भूमिका ही पारंपरिक शिक्षकापेक्षा वेगळी असते. आता यानंतर पाहूया आपण फीचर्स ऑफ द कम्युनिकेशन स्किल. अशा या कम्युनिकेशन स्किलचे काय काय वैशिष्ट्य आहे ते आपण या पार्टमध्ये या पॉइंटमध्ये पाहणार आहोत. तर पहा फीचर्स ऑफ कम्युनिकेशन स्किल. आता पहा याच्यामध्ये बरेच दिलेले आहेत. तर पहिला पाहू द टीचर्स अँड द लर्नर्स बोथ रिमेन ऍक्टिव्ह इन दिस अप्रोच. या ऍक्टिव्ह हे मेरिट्स सुद्धा होऊ शकतात याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किलचे, की यामध्ये टीचर्स आणि लर्नर दोघंही कसे असतात, ऍक्टिव्ह असतात. सेकंडली द बेसिक पर्पज ऑफ लँग्वेज लर्निंग इज टू अक्वायर प्रॉपर कम्युनिकेशन. भाषेचा जे मुख्य उद्देश आहे की प्रॉपर कम्युनिकेशन आपल्याला आलं पाहिजे. दिस पॉइंट इज व्हेरी वेल टेकन इन टू कन्सिडरेशन. हा मुख्य मुद्दा याच्यामध्ये लक्षात घेतला जातो. थर्डली तिसरं फीचर्स आहे ज्युडिशियस यूज ऑफ अदर नेटिव्ह लँग्वेजेस इज अलाउड अँड द प्युपल्स मे यूज ट्रान्सलेशन रेअरली इन दिस स्किल. ज्युडिशियस म्हणजे न्यायकारी जी भाषा असते त्याला न्याय दिला जातो. त्याचं जे मूळ नेटिव्ह लँग्वेज आहे, जी मूळ भाषा बोलली जाते त्याला जास्त परमिशन दिली जाते, जास्त वापर केला जातो दॅन द ट्रान्सलेशन. रेअरली म्हणजे दुर्मिळपणे त्याचं भाषांतर केल्या जाते मातृभाषेत. फोर्थली फ्लुएन्सी इज गिव्हन मोर इम्पॉर्टंट दॅन ॲक्युरसी ऑफ लँग्वेज इन द कम्युनिकेशन स्किल. हा एक पॉईंट महत्वाचा आहे की याच्यामध्ये फ्लुएन्सीला जास्त महत्व दिले जाते ना की ॲक्युरसीला. अचूकता नाही, भाषा बोलताना आपलं संभाषण चुकलं तर चालेल परंतु फ्लो कायम राहायला पाहिजे यावर भर दिला जातो. फिफ्थली इंटरॅक्शन विथ अदर प्युपिल्स टीचर पीपल इज गिव्हन मोर वेटेज. म्हणजे काय म्हणते पहा, इंटरॅक्शन विथ अदर पीपल म्हणजे एकमेकांसोबत इंटरॅक्शन, इतर विद्यार्थ्यांसोबत टीचरचं विद्यार्थ्यांचं
लोकांचं इज गिव्हन मोर वेटेज, याला जास्त भार म्हणजे याच्यावर जास्त भर दिला जातो. 6ली thoughts and ideas are properly and in concrete manners conveyed in the communication skill. म्हणजे पहा काय म्हणते, thoughts and ideas are properly and in a concrete manners conveyed in the communication skill. यामध्ये विचार, कल्पना प्रॉपरली मूर्त रूपात व्यक्त केल्या जातात. 7 the teachers and learners both are expected to remain active in this skill. यामध्ये दोघेही ऍक्टिव्ह असावे अशी अपेक्षा आहे. 8 the learner gain confidence and try to be a good speaker of English. यामध्ये अध्ययन करता कॉन्फिडन्स, त्याला आत्मविश्वास प्राप्त होतो आणि तो एक चांगला वक्ता होतो. 9 ग्रुप ऍक्टिव्हिटीज यूज इन द क्लासरूम मेक लर्निंग एन्जॉयबल. यामध्ये ग्रुप ऍक्टिव्हिटीचा वापर केला जातो, त्यामुळे क्लासरूम मधल्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या कशा होतात, एन्जॉयबल होतात, आनंददायक होतात. गेम्स, रोल प्लेइंग, सिम्युलेशन, प्रॉब्लेम सॉल्विंग या प्रकारचे आपण ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये निर्माण करू शकतो. जसं की गेम्स घेणे, रोल प्लेइंग भूमिका अभिनय, सिम्युलेशन कल्पना करून सिम्युलेशन भासमान जग निर्माण करणे, प्रॉब्लेम सॉल्विंग समस्या निराकरण या पद्धतीचा अवलंब करून आपण आपली कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करू शकतो. आता पहा 10th द लर्नर डेव्हलप देअर हॅबिट ऑफ वर्किंग इन पेअर ॲज वेल ॲज ग्रुप. यामध्ये लर्नर जे अध्ययन करते आहेत ते त्याच्या हॅबिट सवयी कशा डेव्हलप करू शकतात, जोड्या जोड्यांमध्ये सराव करून किंवा ग्रुप्समध्ये. 11th आहे मोस्ट ऑफ द लँग्वेज स्किल दॅट इज लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग, कन्व्हर्सेशन आर फोकस. यामध्ये ज्या लँग्वेजचे मोस्ट ऑफ द स्किल्स आहेत, उदाहरणार्थ लिसनिंग आहे, स्पीकिंग आहे, श्रवण, संभाषण, रीडिंग वाचन आणि लेखन, अँड कन्व्हर्सेशन आणि संभाषण आर फोकस, यावर मुख्य लक्ष केंद्रित केल्या जाते. आणि 12th आहे द कम्युनिकेशन स्किल्स हॅव प्रॅक्टिकल अँड फंक्शनल युटिलिटी. कम्युनिकेशन स्किलचा सर्वात मोठा उपयोग म्हणजे प्रॅक्टिकली आणि फंक्शनल युटिलिटीसाठी उपयोगासाठी फार महत्वाचा आहे की भाषा कशी कार्य करते यावर आधारलेला आहे. 13 the learners try to express their thoughts, feelings and ideas in English and get more involved in the teaching learning process. आणि याच्यामुळे काय होते, द लर्नर ट्राय टू एक्सप्रेस देअर थॉट, ते प्रयत्न करतात आपले विचार मांडण्याची, आपल्या भावना कल्पना इन इंग्लिश अँड गेट मोर इन्व्हॉल्व. त्यामुळे जास्तीत जास्त इन्व्हॉल्व होतात ते या प्रोसेसमध्ये, टीचिंग लर्निंग अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये. while using the communication skill, cooperative relationship is encouraged. आता while using the communication skill वापरताना कोऑपरेटिव्ह रिलेशनशिप सुद्धा याची सुद्धा वृद्धिंगत वाढ होते. फिफ्थ द फिअर ऑफ ग्रामर इज नॉट ट्रबलिंग द स्पीकर्स. यामध्ये ग्रामरची भीती नसते बोलणाऱ्याला, वक्त्याला. 16 when the learner speaks fluently, the communication skill approach proves to be successful. It means the approach is result oriented. When the learner speak fluently, जेव्हा लर्नर अध्ययन करता ओघवतेपणाने बोलायला लागतो, the communication skill approach proves to be successful. तो कम्युनिकेशन स्किल अप्रोच हा काय यशस्वी होतो. इट मीन्स द अप्रोच इज रिझल्ट ओरिएंटेड. याचाच अर्थ असा आहे की हा जो अप्रोच आहे हा कसा आहे, रिझल्ट ओरिएंटेड, रिझल्ट देणार आहे. 70 ॲज द प्रोसिजर ऑफ द युझिंग द कम्युनिकेशन स्किल अप्रोच इज नॉट रिजिड, द टीचर कॅन यूज द बेस्ट सुटेबल पॉइंट ऑफ व्हेरियस टीचिंग मेथड. तर अशा प्रकारे हा ॲज द प्रोसिजर ऑफ युझिंग, जसं आपण पाहिलं की कम्युनिकेशन स्किलचा हा जो भाग आहे किंवा ही जी प्रक्रिया आहे इतकी सोपी आहे आणि ती रिजिडही नाही, म्हणजे असं सक्त तिचे काही नियम नाही. त्याच्यामुळं द टीचर कॅन यूज बेस्ट सुटेबल, त्याला जे योग्य वाटतील ते पॉईंटच्या आधारे तो व्हेरियस टीचिंग मेथड्स वापरून, वेगवेगळ्या पद्धती वापरून या कम्युनिकेशन अप्रोचद्वारे विद्यार्थ्याचं कम्युनिकेशन डेव्हलप करू शकतो किंवा याचा वापर वर्गामध्ये करू शकतो. तर अशा प्रकारे आपण कम्युनिकेशन अप्रोचचे फीचर्स, स्किल, कन्सेप्ट हे पाहिलेलं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फीचर्स ऑफ रायटिंग स्किल बघूया. थँक्यू.